अमेरिकेमध्ये जर तुम्ही रात्री जेवणासाठी पाहुण्यांना आमंत्रित केलं असेल, तर त्याची सकाळपासूनच तयारी चालू होते. कारण इथं आपल्या मदतीला कोणीच नसतं. सगळं आपलं आपल्यालाच करायचं असतं. त्यामुळे सकाळी पटकन अंघोळ करून घेतली. त्यानंतर छोटीशी छान अशी रांगोळी काढून घेतली, देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मला आधी दुपारचा स्वयंपाक करायचा आहे आणि नंतर रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायची. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझ्या थंबनेलवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपल्या घरी स्पेशल गेस्ट येणार आहेत, मोठे क्रिकेट प्लेयर येणार आहेत. त्यांच्यासाठीच मी आता स्वयंपाकाची तयारी करते आणि स्पेशल मेनू असणार आहे. तर मी काय काय स्वयंपाक करणार आहे आणि बरेच आयटम करायचे आहेत. तर मी आता स्वयंपाकाला सुरुवात करते, खूप वेळ नाही घालवत. आणि सगळा स्वयंपाक रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय मेनू केलेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. जवळपास आता 7 वाजत आलेले आहे आणि बऱ्यापैकी माझा सगळा स्वयंपाक उरकलेला आहे. तर मी काय केलेला आहे तो सगळा तुम्हाला मेनू दाखवते आणि शेवटी करायचं अजून 2च आयटम करायचे राहिलेले, ते थोडं म्हटलं गरम गरम असावेत म्हणून. तर मी तुम्हाला आधी मी दाखवते की मेनू काय केलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मी हे सगळे फ्रुट्स ठेवलेले आहेत, स्ट्रॉबेरी, ग्रेप्स वगैरे. त्यानंतर सलाडमध्ये इथं मी गाजर चिरून ठेवलेलं आहे, ड्रायफ्रुट्स ठेवलेले आहेत आणि व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन असे दोन्ही लोक असणार आहेत आज गेस्ट जेवायला. तर व्हेजिटेरियन लोकांसाठी मी इथे पालक पनीर केलेला आहे. ही पालक पनीरची भाजी आहे. त्याच्यानंतर राईस बरोबर त्यांना दाल तडका केलेला आहे. हा दाल तडका आहे. त्याच्यानंतर जे नॉन व्हेजिटेरियन आहे, आता शॅडली जो येणार वाईफ अंजाल, ती नॉनव्हेज मध्ये मटन आणि चिकन खात नाही. तर मग तिच्यासाठी स्पेशल इथे मी प्रॉन्स करी केलेली आहे. कोकणी पद्धतीची प्रॉन्स करी तिच्यासाठी केलेली आहे. आणि इथे जे आहे हे मटन केलेलं आहे, मटन मसाला. म्हणजे असं खूप रस्सा पण नाही केलेलं आहे, थोडंसं लपतपी मटन मसाला केलेला आहे. हे अवाकाडो रायता केलेला आहे, हे पण खूप छान लागतं. म्हणजे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन दोन्ही जेवणासोबत हे खूप छान लागतं अवाकाडो रायता. तर हे एक केलेलं आहे. आणि आता मी करायचं बाकी काय ठेवलेलं आहे, तर फक्त पोळ्या आणि भात. तांदूळ सुद्धा मी भिजत घातलेला आहे पाण्यामध्ये, म्हटलं तासभर तो भिजू द्यावा. त्याच्यानंतर कणिक म्हणून ठेवलेली. आता एकीकडं पोळ्या करायला घेते आणि भात करून घेते. आणि अशा पद्धतीने मी आजचा हा सगळा मेनू केलेला आहे. 1 तासाभरात येतीलच, त्याच्यात माझ्या पोळ्या आणि भात हे दोन्ही सुद्धा होऊन जाईल. आणि आज आपल्या इकडे येणार आहे शॅडली व्हॅन शाली. तर हा शॅडली कोण आहे, तर तुम्ही जर क्रिकेट प्रेमी असाल आणि जर मॅचेस बघत असाल, तर नुकतंच T20-2026 जे काही झालेलं आहे वर्ल्ड कप, तर त्याच्यामध्ये शॅडली व्हॅन शाल्विक हा खूप फेमस झालेला आहे. तर त्यांनी या T20 मध्ये हायेस्ट विकेट घेतलेल्या आहेत. तो आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच, त्याची सुद्धा भेट करून देते. त्याची वाईफ आणि त्यांची मुलगी जी आहे जियारा, तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तिला दाखवलेली आहे, अश्वथच्या बर्थडेच्या व्हिडिओमध्ये. ती एकदम क्यूट आहे, अगदी डॉल सारखी आहे. मला आता प्रश्न पडला असेल की हा एवढा मोठा USA टीम मध्ये खेळणारा क्रिकेट प्लेअर आमच्या घरी कसं काय. तर ऍक्च्युली हिस्ट्री ही आहे की माझे मिस्टर मानसिंग निगडे हे स्वतः रणजी ट्रॉफी प्लेअर आहेत आणि ते दोघं एकाच ठिकाणी दोघं एकत्र काम करतात. इथे जी अकॅडमी आहे MLC अकॅडमी, की असं वाटतं की अमेरिकेमध्ये क्रिकेटचं एवढं काय आहे, म्हणजे इथल्या लोकांना क्रिकेटबद्दल फारसं क्रेज नसावं वगैरे, पण नाही, अमेरिकेत सुद्धा भरपूर मुलं क्रिकेट खेळतात. आणि थोडासा वेगळा विषय असा की माझे मिस्टर बरेच जण इथं अमेरिकेमध्ये येतात, हे H1B विजावर येतात. त्यानंतर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कामाला असतात, जसे की Amazon, मायक्रोसॉफ्ट वगैरे. तर आमचा तसं नाहीये, आम्ही एक वेगळ्या प्रोफेशन थ्रू इथे आलेलो आहे. तर ते प्रोफेशन हेच आहे क्रिकेट. तर महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये स्वतःची अकॅडमी आहे. त्या अकॅडमीचं नाव आहे सहारा स्टान्स क्रिकेट अकॅडमी. आणि इथं जे आहे MLC आहे, तर मानसिंग म्हणजे माझे मिस्टर ते स्वतः इथे हेड कोच म्हणून काम करतात. आणि क्रिकेट या प्रोफेशन थ्रू आम्ही इथे आलेलो आहोत. आणि अजून बरेच आहेत छान मोठमोठे क्रिकेटर्स की ज्यांच्या ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर मी वेगवेगळे असेच व्हिडिओ घेऊन येत राहील आणि मी एक छान व्हिडिओ पण करणार आहे. त्याच्यामध्ये आपण अमेरिकेतली क्रिकेट अकॅडमी ती तुम्हाला दाखवणार आहे, तिथं मुलांची कशी प्रॅक्टिस केली जाते. त्यानंतर ती इंडोर अकॅडमी आहे. नॉर्मली इथं कसं ज्यावेळेस थंडी असते, बर्फ असतो, त्यावेळेस इथे बाहेर प्रॅक्टिस ग्राउंडवर होत नसते. त्यामुळे इथं कंपल्सरी इंडोर अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस केली जाते. तर मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ करेन आणि तुम्हाला सगळ्या इथल्या क्रिकेट विषयी सगळी माहिती देईन.
आता आलेला आहे शॅडली व्हॅन शाल्कविक. ही आहे त्याची वाईफ अंजाल आणि तो तिच्या छोट्या मुलीसोबत आलेला आहे. तिचं नाव आहे झियारा. मी तुम्हाला म्हटलं की अगदी क्यूट आणि डॉलसारखी आहे ती, तर तुम्हाला दाखवते. हे बघा, इतकी गोड आहे, तिचे डोळे, तिचे केस अगदी कापसासारखी आहे ती. शॅडली येऊन बसल्यानंतर अश्वथनी लगेचच शॅडलीचा चष्मा घेतला आणि घातला. मी त्याचा व्हिडिओ काढते म्हणल्यानंतर लगेच डोळे झाकले आणि वेडेवाकडे चेहरे करायला लागला. असो, बाकी मग अंजाल, वंदू, आंटी सगळेजण छान मस्त गप्पा मारत बसले होते आणि आपल्या पप्पांच्या चष्म्यासोबत काय चाललं आहे ही छोटीशी झियारा लांबून बघत होती आणि तिला ड्रायफ्रूट्स खायचे होते. ती तिथल्या तिथे तिचं ती हाताने घेऊन ड्रायफ्रूट्स वगैरे खात होती. आणि आपण आणखीन एक गेस्ट आहेत ज्यांना इन्व्हाइट केलं होतं. त्यांचं नाव आहे ऋषी भारद्वाज. तर ऋषी भारद्वाज हे USA टीमचे कोच आहेत आणि त्यांना सुद्धा आपण इन्व्हाइट केलं होतं. ते त्यांच्या आईसोबत आलेले होते. So you do this, but you do. No, you just do this. You do this. I feel like I can do it in my head, but I can't do it. And then can you do this one? Angie, can you do this one? Perfect. What is this? This is what is your... Say this. Three fingers. It's like this. Okay. Yeah. And then it's done. Hey. अरे, No, it's up, bro. It's up. No, I can't do that. it's like this. Yeah. Like this. No, your thumb is Sally, in the show it. front. It's like this. Like that. And then do it. Like this. Like this. Shadow. No. It's like this. Like that. There you go. Shadow Watch like me do it. this. Watch me do it. Shadow like this. No. You change it. Like this. You do. So watch. Watch carefully. So Yeah. अशा पद्धतीने सगळ्यांच्या गमतीशीर ट्रिक्स चालू होत्या आणि त्याची सगळेजण मजा घेत होते. आंटींनी खूप प्रयत्न केले पण शेवटपर्यंत त्यांना काही ती ट्रिक जमली नाही आणि त्या करू शकल्या नाही. अश्वथनी शॅडली आलाय म्हणल्यानंतर लगेच त्याची गेम काढली आणि दोघंजणं खेळायला लागले. अश्वथचं आणि शॅडलीचं खूप जमतं. हे दोघं एकत्र आले की धुमाकूळ घालतात आणि मध्ये मध्ये या झियाराची लुडबुड चालू होती की तिला पण तो गेम खेळायचा होता. हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही जेवणाला घेतलं, सगळ्यांना जेवायला वाढलं आणि तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या लोकांना आपलं इंडियन फूड खूप मनापासून आवडतं आणि सगळे अगदी मनसोक्त जेवले. आणि हे सगळे पोटभर जेवल्यामुळं माझ्या मनाला समाधान, कारण शेवटी अतिथी देवो भव. झियाराचा आम्ही बड्डे पण सेलिब्रेट केला. आता हिच्या बड्डेविषयी सांगायची तर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की झियाराचा बड्डे असतो 29 फेब्रुवारीला, म्हणजेच लीप इयर. 3 वर्षातून एकदा तिचा 29 तारखेला बड्डे सेलिब्रेट होतो. तर 28 तारखेला आम्ही इन्व्हाइट केलं होतं सगळ्यांना. तर आम्ही ठरवलं होतं की हिचा बड्डे सेलिब्रेट करायचा. मग छान वंदून येताना तिच्यासाठी केक आणला होता, मग मी गिफ्ट आणून ठेवलं होतं आणि छान आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट केला. ती एकदम खुश झाली होती आणि खूप एक्सायटेड होती कारण बरेच जण होते आणि तिला आता कळतंय की सेलिब्रेशन कसं असतं. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. खूप ती खुश झाली होती आणि भरपूर पाहुणे आल्यामुळं घर असं एकदम भरल्यासारखं वाटत होतं. घरात आनंदी वातावरण होतं आणि एवढ्या बाबतीत आम्ही स्वतःला खूप नशीबवान मानतो, कारण एवढे मोठे दिग्गज खेळाडू आपण आमंत्रण दिल्यानंतर आपल्या घरी येतात. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर मागे एकदा नरेंद्र हिरवानी सर, ते सुद्धा खूप मोठे क्रिकेटर आहेत, त्यांना आम्ही इन्व्हाइट केल्यानंतर ते सुद्धा डिनरला घरी आले होते आणि त्यांना स्वयंपाक खूप मनापासून आवडला होता. खूप छान जेवले होते. आणि आता हा शॅडली, तो सुद्धा इन्व्हाइट केल्यानंतर एका पायावर तयार झाला. आणि हे अशा पद्धतीने एवढे मोठे दिग्गज खेळाडू आपल्या घरी येणं हे आम्ही खूप छान असं ब्लेसिंग्स मानतो. आणि मँगो फ्लेवरचा केक आणला होता, तो पण एकदम मस्त टेस्टी होता. मी तिला केक भरवला. त्यानंतर तिच्यासाठी छोटासा एक टेडी आणलेला होता, तो तिला गिफ्ट म्हणून दिला आणि तिने त्या टेडीला लगेच मिठी मारली, बिलगली आणि ते इतकं छान वाटलं बघून की खरंच लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, त्यांची निरागसता, असं सगळं बघून मला ते वाक्य आठवलं की लहानपण देगा देवा, की खरंच लहानपण किती सुंदर असतं. सगळे आपलं कौतुक करतात आणि ती तिच्याच आनंदात होती. आणि तिचा बर्थडे होता, ते सेलिब्रेशन झालं, ती इतकी खुश झाली, मग ती डान्स करत होती. आणि हे सगळं झाल्यानंतर मग फायनली आम्ही शॅडली व्हॅन शाल्कविक, त्याची वाईफ आणि जे USA टीमचे
कोच आहेत ऋषभ भारद्वाज, या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे. कारण खरंच USA टीममध्ये त्यांची कारकिर्दी खूप मोलाची होती, कौतुकास्पद होती. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही जर आत्ता माझा व्हिडिओ नवीन बघताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब.